आणि तुझ्या बाबांनी शब्दही दिला होता, सगळं ऐवज परत मिळेल. वहिनी आणि निलिमाचे दागिने मिळाले, पैसे नाही मिळाले अजूनही. ही मुलगी घरामध्ये संकट घेऊन आली तरी इंद्रनीलचं तिच्यावर जीव आहे म्हणून सतत लाडच केलेत मी तिचे. कधीतरी अपशकुनी पांढऱ्या पाहिजे असं म्हणाले का मी तिला? सतत सतत आम्हाला त्रास होत असताना सुद्धा मी तो सहन केला, पण तिला मी एका शब्दाने काही बोलले विचारा तिला स्वानंदी. स्वानंदी नको ना करत, काहीतरी मार्ग निघेल यातून. ही जरा जास्तच बोलली, पण अगं तुला तिचा स्वभाव माहितीये ना. माहितीये, म्हणून मला जास्त वाईट वाटतंय. आई बाबांनी सगळं एकट्याने सहन केलं, एका शब्दाने दुखावलं नाही मला. आज पण सगळं उघड्यावर आलं ना म्हणून सांगितलं, नाही तर नसतं सांगितलं त्यांनी. माझ्यामुळे सगळ्यांवर ही वेळ आली आहे ना. आय एम सॉरी. काहीतरीच काय सॉरी कशाला म्हणतेस? आता हे पण येतील, मी काय तोंड दाखवू त्यांना? स्वानंदी अगं खूप केलेस तू या घरासाठी. प्रत्येक वेळी हिमतीने उभी राहिलीस तू. यावेळी सुद्धा आपण सगळे मिळून सावरून घेऊन जाऊ. मला एक कळत नाहीये, वच्ची मावशीनं सगळं माहित होतं ना, मग त्यांनी काहीच कसं केलं नाही? नाही, काहीतरी गैरसमज झालाय. आत्या असं नाही करणार आणि मुळात का करतील? आपलं वाईट व्हावं, आपलं घर आपल्या हातातून जावं असं का वाटेल त्यांना? का मला माहित नाही, पण वच्ची मावशींनी लिलाव थांबवण्याचा प्रयत्न केला नाही हे नक्की.